या पोराचं जगणं किती आयुष्य आरामातलं होतं, तरी बी यो कमळीसाठी या गोठ्यात राहतोय. याच्या घरात प्रत्येक कामाला नोकर चाकर आहेत आणि यो इथं कधी न केलेली कामं करतोय. हे काय बरोबर नाही. हे ऋषी बाबा सोबत व्हाय नको. मला एकदा तरी त्याच्या संग बोलाय पाहिजे. अरे मावशी, तुम्ही या ना. आज इथे कशा काय? ऋषी बाबा, तुम्हाला यो नाश्ता द्यायला आलतो. अहो मावशी, तुम्ही काय एवढे कष्ट केले? अहो मी खाल्लं असतं ना इथे काहीतरी. हा तर जेव्हा मला ओळखत नव्हता तेव्हा मला तर अगदी साधना मावशी हे करून खाऊ घाला, ते बनवा असं सांगत होतं. आणि आता कष्ट बिष्ट दिसतात व्हय. घ्या हो घ्या, खा. थँक्यू. ते एक बोलायचं होतं मला. राहू दे, मी नंतर बोल. अहो थांबा थांबा, बोला ना, काय झालं? ऋषी बाबा, मला काय वाटतं का तुम्ही ना आता जास्त वेळ इथं थांबाय नाही पाहिजे. तुम्ही परत मुंबईला जायला पाहिजे. काय तुमची आई तिकडं काळजी करत असेल, वाट बघत असेल का नाही. आणि आता कसं कमळी बी सावरली आहे इथं, तर तुम्ही परत मुंबईला जायला पाहिजे असं मला वाटतंय. मावशी, कमळी सावरली असेल, पण मी इथे आलोय ते तिला मुंबईला परत घेऊन जाण्यासाठी, तिच्या शिक्षणासाठी. आणि ते अजून झालं नाहीये. वय पर तुमचं तुमच्या आईशी काही बोलणं झालंय का? नाही, अजून नाही, पण बोलणार आहे मी तिच्याशी. ऋषी बाबा, मी आता तुमच्याशी जरा स्पष्टच बोलू का? बोला. तुम्हाला मैत्रीण म्हणून कमळीची काळजी आहे हे मला माहित आहे. तुमचं तिच्यावर प्रेम आहे हे बी मला माहित आहे. ऋषी बाबा, कमळी आता ठीक आहे. तुम्हासनी काय झालंय? मला काळजी वाटते तिची. का? माझं प्रेम आहे तिच्यावर. खरं तुमच्या आईच्या अपेक्षा वेगळ्या आहेत बाबा. तुमच्या आईला कशी सून हवी आहे हे तर तुम्हासनी चांगलंच माहिती आहे. आणि त्या मापात बसणारी माझी कमळी नाही. तुम्ही दोघं मनानं एकमेकात गुंतण्याआधी हे सगळं थांबाय पाहिजे. हे बघा, मित्र म्हणून तुम्ही कमळीसाठी लय काय काय केलंय, आता बी करताय. आणि ते उपकार मी कधीच विसरणार नाही. पण आता तुम्ही परत मुंबईला जायला पाहिजे असंच मला वाटतंय. माझ्या कमळीबद्दल तुमच्या आईचं मत तसं नाही. मावशी, मी बोलू थोडं? खरंय, माझं प्रेम आहे कमळीवर. आणि माझ्या आईच्या तिच्या होणाऱ्या सुनेकडून काय अपेक्षा आहेत हेही मला चांगलं माहिती आहे. आतापर्यंत खूप मुली बघितल्या आहेत तिने माझ्यासाठी. आत्ताही तिच्या मनात असतील काही मुली. तिने काय स्वप्न बघितलंय माझ्यासाठी ते मला माहिती आहे. पण आईच्या स्वप्नांप्रमाणे माझं आयुष्य चालणार आहे का? माझं आयुष्य मला हवं तसं चालणार. आय नो, आईला जशी अपेक्षा आहे तशी नाहीये कमळी. पण आईच्या अपेक्षेपेक्षा आणि कल्पनेपेक्षाही खूप चांगली आहे ती. तिचा स्वभाव, तिचं मन खूप मोठं आहे. कायम स्वतः आधी दुसऱ्यांचा विचार करणारी आहे कमळी. तिचा समजूतदारपणा, तिची हिंमत, समोरच्या माणसासाठी काय वाटेल ते करण्याची तिची जिद्द, हे दुसऱ्या कुठल्याही मुलीमध्ये नाही बघायला मिळणार. हे फक्त कमळीकडे. मग मला सांगा, ही अशी सून जर का माझ्या आईला मिळाली तर त्या घराला अजून काय हवं? घराला घर पण देणारी आहे कमळी. आणि मला माहिती आहे आईच्या मनात आता खूप गैरसमज आहेत कमळीबद्दल, पण ते गैरसमज लवकरच दूर होतील. कारण एखाद्याचं मन जिंकण्याचं नाटक नाही करत कमळी. समोरच्याचं मन जिंकणं हा स्वभाव आहे तिचा. आणि मी आधी तुमच्याशी साधना मावशी म्हणून बोललो होतो, आता कमळीची आई म्हणून बोलतोय. माझं कमळीवरती खूप प्रेम आहे.
आणि आयुष्यभर मी तिच्यावर असंच प्रेम करत राहीन. मावशी, कमळीचं सुख ते माझं सुख, तिचं दुःख ते माझं दुःख, आणि तिचा अपमान तो सुद्धा माझा अपमान. त्यामुळे आईशी बोलण्याची जबाबदारी माझी. मी बोलीन तिच्याशी, समजावेन तिला. मावशी, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही आशीर्वाद द्या मला. काळजी करू नका, मी आयुष्यभर जपेन कमळीला. आणि तिची जी ओळख आहे ती ओळख सुद्धा जपेन. कारण कमळीला बदलण्याची अपेक्षा, प्रयत्न कोणीही करू नये, आईने सुद्धा नाही. कारण कमळीची ओळख हीच तिची खरी ताकद आहे. काय काय फोन बिन आला होता का अनिकाचा? अनिकाचा ना? हो. अगं त्या गावात गेल्यापासून तिने एक सिंगल कॉल नाही केलाय. ती तिथे काय करते ना तिलाच माहिती. तुला केलाय ना कॉल? खरं बोल. आलेलं नाही. घे चहा घे. तू पी. घे. नाव काढलं आणि हजर. 100 वर्ष जगणारे माझे नात. हा बोल बाळा. काय कशीस? काय झालं का? चहा नाश्ता झाला? राणी आजी यार मी इथे रात्रभर झोपली नाही आणि तू चहा नाश्ता विचारतीये का? काय झालं? झोपली का नाहीस म्हणजे? राणी आजी ऐक माझी गोष्ट. नरेश नरेश तो कमळीला प्रपोज करत होता आणि त्याचं मी रेकॉर्डिंग केलं आणि ते त्या नयनतारा आंटीला पाठवलंय. पण तिने तो पाहिलाच नाहीये मेसेज. पाहिला नाही तर रिॲक्ट कसं करणार? बघतील बघतील बघतील. आणि एकदा का तुझा मेसेज बघितला ना ताड करून जिथे बसली असेल तिथूनच अशी उडायला लागेल. आणि मग करेल ना फोन. कळलं का? तेवढा वेळ नाहीये माझ्याकडे. कळलं का? राणी आजी तुला कळतंय का? रेशने कमळीला प्रपोज केलंय. आता ती काही बोलण्याच्या आत हो बोलण्याच्या आत आपण काहीतरी करायला हवं ना. तू कर ना यार काहीतरी. कॉलर एक तर मी कॉल केला तर ती तारा फारा उचलणार नाही. अरे काही काय, तुझा फोन का नाही उचलणार? नाही नाही असं काही नाही. उचलतील. अगं त्या घरची होणारी सून आहेस तू. झालं शेंड्या लावून. आता मला डेलिलू नको बनव. तू कॉल कर. आगाऊ.